नारळी पौर्णिमेसाठी आपण करूया ओल्या नारळाची ही पोळी. ही पोळी खायला इतकी मस्त लागते की तुम्ही आवर्जून गणपतीचं जे मोदकाचं सारण आहे ते नक्कीच ठेवाल. हे बघा, हे जे सारण आहे ते आतमध्ये पूर्णपणे असं पसरलं गेलेलं आहे आणि ही पोळी एकदम छान मऊसूत अशी झालेली आहे. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही नारळाची पोळी करण्यासाठी ओला नारळ फोडून घेतला, त्यानंतर त्याची वरची जी काळी पाट असते ती काढून घ्यायची. नारळ मी मोठा किसून घेतला, त्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे ओला नारळ आणि तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. जरी तुम्ही नारळ खाऊन घेतला असेल तरी सुद्धा तो मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप असं वितळलं गेलं की त्यामध्ये 2 चमचे इतकं आपल्याला बेसन घालायचं आहे आणि छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. बेसन हे खमंग छान भाजून घेतल्यामुळे हे जे सारण आहे त्या सारणाला छान असं बाइंडिंग येतं. तर हे बघा, घरभर छान खमंग वास सुटेपर्यंत बेसन भाजून घेतलं की ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता बेसन चांगलं भाजलं गेलं की याच कढईमध्ये आपल्याला नारळ आणि गूळ एकत्र करून ह्याचं चांगलं सारण करून घ्यायचं आहे. त्यासाठी वाटीने किंवा कपने आपल्याला नारळ मोजून घ्यायचा आहे. त्यासाठी हे बघा, वाटीने हलकस मी यामध्ये नारळ जो आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतला भांड्यामध्ये तो हलका दाब देऊन मोजून घ्यायचा आहे. तर साधारण 2 वाटी आणि वरती थोडस इतका हा नारळ आहे. तर त्यासाठी आपल्याला त्याच्या निम्मा इतका गूळ बारीक चिरून घालून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने नारळ इथे मोजून घेतलाय. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर निम्मा गूळ घालून घेणार आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल किंवा यापेक्षा कमी गोड पाहिजे असेल तर गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर 1/2 वाटी इतका मी इथे गूळ घालून घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र करून या कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने गूळ व्यवस्थित विरघळला गेलेला आहे. मिश्रण चांगलं कोरडं होऊ द्यायचं आहे. यामध्ये ओलसरपणा अजिबातही नको. आता यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण हे जे भाजलेलं बेसन आहे ते सगळं घालून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेलची पूड किंवा जायफळ पूड किंवा सुंठ पूड काही इथे तुम्ही घालू शकता. सगळं छान असं एकत्र करायचं आणि हे आपलं या नारळाच्या पोळीचं सारण तयार झालेलं आहे. तर आता भिजवलेली कणिक घेतलेली आहे. कणिक भिजवताना त्यामध्ये थोडासा मैदा घालायचा असेल तर घालू शकता. मी घातलेलं नाहीये. त्यानंतर यामध्ये तेलाचं थोडंसं मोहन घालायचं आणि कणिक आपली नेहमीप्रमाणे पोळीसाठी जशी मळतो तशी मळून घ्यायची. यामध्ये हे जे सारण केलेलं आहे त्याचा गोळा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हे याचं तोंड व्यवस्थित बंद करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोरड्या पिठामध्ये हे बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित हे सारण सगळीकडे पसरलं जावं म्हणून असा चपटा गोळा करून घ्यायचा आणि हलक्या हाताने मधून बाजूला अशी पोळी लाटत जायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडही ही पोळी लाटायची नाहीये. अगदी हलक्या हाताने छान अशी पोळी लाटून झालेली आहे. हे सारण अगदी कडेपर्यंत पोचलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पोळी व्यवस्थित अशी लाटून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तेल तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता, मस्त टम्म अशी ही पोळी फुगली गेलेली आहे. तर अशा पद्धतीच्या या नारळाच्या पोळ्या तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. तर हे बघा, अशा पद्धतीने ही पोळी करून घेतलेली आहे. ही पोळी करत असताना एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे की नारळ जो आहे आधी किसून किंवा खाऊन जरी घेतला असेल तरी सुद्धा तो पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि मिश्रण जे आहे, जे सारण तयार केलेले आहे ते अजिबातही ओलसर नको आणि बेसन घालायला तर विसरू नका. बेसनामुळे या सारणाला छान असं बाइंडिंग येतं. तर याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.